सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, SHVR 2026-27 नोंदणी सुरू झालेली आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नोंदणी कशी करायची, पासवर्ड क्रिएट कसा करायचा, प्रोफाईल कशी भरायची हे बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 3 भागामध्ये 1 ते 27 जे प्रश्न आहे हे प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण प्रत्यक्षात जाऊया. आपण आता लॉग इन केलंय. लॉग इन केल्यामुळे प्रत्यक्षात आपण प्रश्नांवर आलेलो आहे. इथं जर आपण होमवर आलो तर बघा, इथं होमवर या पद्धतीने येतं की शुरू नाही हुआ, म्हणजे हे जे 6 भाग आपण अजून सुरू केलेले नाहीये. तर आपल्याला सुरू करायचे तर बघा, इथं पाणी याच्यापासून आपण सुरू करत आहोत, जल, आणि याच्यावर क्लिक केलं. आता बघा, इथं मजा अशी आहे. समजा पहिलाच प्रश्न आहे, विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत कौन सा है? यदि एक से अधिक स्रोत उपलब्ध है तो उपलब्ध उस स्रोत का चयन करें जिसका उपयोग अधिक करते हो. म्हणजे तुमच्याकडे एक पेक्षा जास्त स्रोत असेल तर जो स्रोत तुम्ही जास्त वापरता तो निवडायचा आहे. इथं आपल्याला काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये इथं दिशानिर्देशक देखील दिलेले आहे बघा. तर आता इथे 4 पर्याय दिलेले आहे. आणि आता मी सगळे पर्याय वाचत बसण्यात वेळ घालत नाही, आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. परंतु या शाळेला लागू होतोय तो प्रश्न, कारण या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे माझे बंधूच आहेत, ते माझ्या बाजूला बसलेले आहे. आणि बघा, नलद्वारा जल आपूर्ती, नलद्वारा पाणी इथं नळाद्वारे येतंय. आणि बघा, याला आपण क्लिक केलंय. परंतु जर हे प्रश्न न सोडवता आपण दुसरा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, किंवा याचं उत्तर आपण पहिलं याला आपण हेच केलेलं नाहीये, तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये पुढचा प्रश्न इथं ओपन होत नाही मित्रांनो. ओके, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, क्या यह जल आपूर्ति स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थियों के लिए प्राप्त पेयजल गैर आवासीय विद्यालयों में प्रति छात्र प्रतिदिन, म्हणजे जे निवासी नाही त्यांच्यासाठी 1.5 लिटर, आणि जे निवासी विद्यालय त्या प्रति विद्यार्थी 5 लिटर. म्हणजे समजा उदाहरणार्थ ह्या एका शाळेची पटसंख्या 50 आहे, तर 75 लिटर तरी पिण्यायोग्य पाणी तिथं उपलब्ध पाहिजे. आणि निवासी शाळा आहे तर तिथं 250 लिटर पाणी पिण्यायोग्य असणं गरजेचं आहे. तर मग इथं आपल्याला पर्याय विचारलं, वर्षभर नियमित रूप से पेयजल उपलब्ध नहीं है का आहे, तर हो, वर्षभर पर्याप्त पेयजल बिना किसी रुकावट से उपलब्ध आहे. आणि असं म्हटल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येतं, खालून पण जाता येतं, पण आपण वर क्लिक करतो. समजा पहिल्या प्रश्नांचं उत्तर जर दिलं नाही तर ह्या पहिल्या प्रश्नावर पुढचे प्रश्न अवलंबून असल्यामुळे तुम्हाला पुढचे प्रश्न ओपनच होणार नाही. ते हमखास म्हणेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोडवा. म्हणून यासाठी बरेच बंधू भगिनी फोन करतात की असं का होतंय. अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं? पेयजल के भंडारण की कोई व्यवस्था नहीं है, केवल कंटेनर, सुराहा में ढक्कन और कलछी, नल युक्त कंटेनर, सुराहा में नल लगे, जल भंडार के टँक में. तर इथं टाकी आहे पाण्याची, म्हणून आपण शेवटचा पर्याय निवडतोय आणि पुन्हा पुढे जातोय. पुढचा प्रश्न आहे, क्या पेयजल को नियमित रूप से उपचारित ट्रीट किया जाता है ताकि वह सुरक्षित रूप से पीने योग्य हो सके? तर कोई नहीं, सौर विकिरणद्वारा कीटाणुनाशक किंवा उबालना, काय केलं जातं, उन्नत जल उपचार काही जसे RO हे केलं जातंय. तर या पद्धतीनं आपण जो पर्याय तो पर्याय निवडायचा. पुढचा पुन्हा पाण्यासंदर्भातलाच प्रश्न आहे, क्या पेयजल की गुणवत्ता का परीक्षण किसी अधिकृत प्रयोगशाला से कराया गया है? कृपया नवीनतम परीक्षण रिपोर्ट की प्रति संलग्न करें. तर आपल्याला केलं असेल तर हो म्हणायचंय. जर इथं तुम्ही म्हटलं की वर्ष में कोई परीक्षण नहीं किया गया, तर तुम्हाला पुढं याच्या संदर्भात जो प्रश्न आहे तो ओपन होणार नाही. जर तुम्ही म्हटलंय की वर्षामधून एकदा केलं जातंय, तर तुम्हाला पुढचा प्रश्न ओपन होईल, किंवा 2दा म्हटलं तरी पुढचा प्रश्न ओपन होईल. त्यानंतर पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, विद्यालय में कितने क्रियाशील पेयजल स्थल ड्रिंकिंग वॉटर पॉइंट्स उपलब्ध आहे? याच्या अगोदर देखील आपल्याला हा प्रश्न आलेला होता याच्यामध्ये. तर तो देखील प्रश्न आपण आज सुरुवातीला इथं भरलेला आहे. त्यानंतर पुढे जायचं आणि पुढचा प्रश्न, शौचालय में उपयोग के लिए जल का मुख्य स्रोत क्या है? शौचालय में काय आहे की तुमच्या काय आहे, तर नळ आहे का नाही, कोई जल आपूर्ति उपलब्ध नहीं शौचालय मध्ये, हैंडपंप, बाल्टी, शौचालय इकाई से पास नल, ड्रम, सीमेंट टैंक, प्लास्टिक कंटेनर, प्रत्येक शौचालय इकाई के भीतर नलों से बहता जल
उपलब्ध है, जे असेल ते लिहायचंय आणि त्याच्यानुसार पुढं जायचंय तुम्हाला. ओके. पीएम पोषण काय त्याच्यामध्ये, की हात धुण्यासाठी काय व्यवस्था आहे भोजन से पहिले आणि भोजन के बाद, तर कोई जल आपूर्ति नहीं है, तर आहे जे काय असेल ते सभी हाथ धोने के लिए बिंदु पर नळों से बहता पानी उपलब्ध है. आणि नंतर 9वा प्रश्न, क्या विद्यालय में वर्षा जल संचलन रेन वॉटर हार्वेस्टिंग की गई है, क्रियाशील आहे, तर हा असेल तर हा, मात्र इथे नाहीये म्हणून आपण इथं नाही म्हणतो. आणि ड्राफ्ट्स जे आपल्याला सगळं हे सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर आपल्याला पुढं जायचंय आणि मग अगला चरण किंवा पुढची बाब आपण ओपन करू शकतो किंवा डबल आपण इथं डॅशबोर्ड पर जे आहे असं म्हणा. आता इथं बघा होतं जल सुरू नाही असंच होतं. आता इथं जल 100% झालंय. म्हणजे जल हा विभाग पूर्ण झालाय. आणि आता आपण जात आहोत शौचालय. शौचालयामध्ये काय विचारलंय बघा, आपण पुढे जाऊ पटापट. क्या विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय उपलब्ध है, तर यदि केवळ लडकियों का आहे का मुलींसाठी आहे का मुलांसाठी आहे, जे असेल ते लिहायचंय. आता बघा इथं आपल्याला दुसरा पुढचा प्रश्न ओपन होत नाही. का ओपन होत नाही? कारण आपण या 10व्या नंबरच्या प्रश्नांचं उत्तरच दिलं नाही. म्हणून बघा 11वा ओपन होणार नाही, 12वा याच्यावर आधारित नाही म्हणून तो ओपन होतोय. म्हणून जर तुम्ही अगोदरच्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही तर पुढचा प्रश्न ओपन होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. 10वा प्रश्न आहे, अलग अलग आहे का, तर लड़का और लड़की के लिए कम से कम एक एक शौचालय आहे, तर पुढे जायचंय आणि त्याला हो म्हणायचंय आणि पुढे जायचंय. आता 11वा प्रश्न ओपन होईल. विद्यालय में लड़का और लड़कियों के लिए कार्यशील कितने शौचालय आहे, तर मुलांसाठी एक आहे आणि मुलींसाठी एक आहे. नंतर आपल्याला पुढे जाता येईल. आपण प्रत्येक प्रश्न देखील सेव्ह करत चालू शकतो किंवा तो पूर्ण भाग झाल्यावर सेव्ह करता येईल. विद्यालय में मुलं आणि मुलींसाठी युरिनल किती उपलब्ध आहे, तर मुलांसाठी एक आहे आणि मुलींसाठी एक आहे. त्यानंतर पुढे जायचंय, क्या विद्यालय में विशेष आवश्यकता वाले बच्चे सीडब्ल्यूएस के लिए सुलभ शौचालय उपलब्ध है. टिप्पणी, एक सुलभ शौचालय वह होता है जिससे रैंप सहारे के लिए हैंडरेल तथा व्हील चेयर के हेतु प्रवेश चौड़ा दरवाजा हो. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे खुर्ची जरी असेल तरी तुमच्याकडे ते शौचालय उपलब्ध आहे असं म्हटलेलं आहे. नवे आपल्याकडे ते कोर्टाचं प्रकरण होतं, त्यात आपण तसं लेखी दिलेलं आहे की माझ्याकडे हे शौचालय आहे. आणि आपल्याला सांगितलं होतं की दिव्यांग विद्यार्थी सध्या नाही आहे, मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खुर्ची आणून ठेवा आणि ते शौचालय आपल्याकडे उपलब्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके. पुढे पुढे आता इथं माझ्याकडून झालं. आपण लगेच पुढच्या प्रश्नावर जाऊ शकतो 14व्या नंबरच्या. क्या विद्यालय में विभिन्न आयु वर्ग के बच्चों के लिए उपयुक्त शौचालय उपलब्ध है, तर विभिन्न आयु, तर नाही, प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का, मुलांसाठी एकत्र आहे आणि मुलींसाठी एकत्र आहे. त्याच्यामुळे याला आपण नाही म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. क्या विद्यालय में शिक्षकों कर्मचारियों के लिए अलग शौचालय, नाही, शौचालय त्यांच्यासाठी नाही आहे. जे मुलांचं शौचालय आहे ते शिक्षक वापरतात म्हणून आपल्याला इथं नाही म्हणायचं आहे. जे सत्य परिस्थिती आहे, आपण स्वमूल्यमापन करत आहोत, जी सत्य परिस्थिती ती लिहायची. क्या विद्यालय के सभी शौचालय में ताला लगाने के लिए सुरक्षित कुंडी उपलब्ध है, तर आहे. कार्यशील शौचालय कुंडी देखील उपलब्ध आहे. ओके. पुढे जायचं, पुढचा प्रश्न, क्या विद्यालय में सभी कर्मचारी सभी शौचालयों में उचित ऊंचाई पर कपड़े टांगने के लिए हुक लगे हैं, तर हा आहे. त्यानंतर पुढे जाऊ, क्या सभी शौचालय में उचित वातानुकूलन की व्यवस्था आहे, तर योग्य वातावरण आहे, फॅन वगैरे लावलेलं नाही पण वातावरण योग्य आहे. पुढे पुढे जायचंय आपल्याला, व्यवस्था हे आहे. तर पुढचा प्रश्न, आणि नाही म्हटल्यानंतर काय येते बघू आपण. नाही, तरी पण नाही. ओके. हां, याच्या अगोदरच्या एखाद्या प्रश्नाला नाही म्हटलंय आपण, कुठल्यातरी एका प्रश्नाला, तर त्याच्यावर नाही म्हटलंय म्हणून त्याच्यावर आधारित हे 2 प्रश्न होते, 19 आणि 20, म्हणून ते ओपन होत नाही. शौचालय के मल कीचड़ के निपटने के लिए मुख्य तरीका क्या है, तर सेफ्टी टँक, बायो काय आहे, कोई विशेष उपाय नाही, तर सेफ्टी टँक आहे इथं. ओके. आणि याला आपण आता आधी सेव्ह म्हणायचंय आणि मग आपल्याला प्रत्यक्षात पुन्हा डॅशबोर्डवर यायचंय. बघा आपलं इथं 100% झालं दिसणार आहे, पण शौचालय 100% झालं. पुढे जाऊ, पुढचा प्रश्न, साबुन से हाथ धोना शुरू नहीं हुआ म्हणते आणि बघू आपण. साबुन से हाथ धोना, क्या विद्यालय में शौचालय उपयोग के बाद हाथ धोने की सुविधा उपलब्ध है, तो प्रत्येक शौचालय के अंदर या पास में बहते पानी के साथ वॉश बेसिन उपलब्ध है. ओके, आहे उपलब्ध, खरंच आहे. पुढचा प्रश्न त्याच्यानंतर 23वा, क्या विद्यालय शौचालय उपयोग के बाद हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध है, तर है.
म्हणजे बघा 22वा प्रश्न होता, की सुविधा उपलब्ध आहे आणि नंतर म्हणतंय साबण उपलब्ध आहे का? तर आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न है, क्या विद्यालय में पीएम पोषण पूर्व मध्याह्न भोजन दोपहर के भोजन के पहले हाथ धोने की ऐसी सुविधा है, जहाँ एक साथ कई बच्चे हाथ धो सकते हैं? तो हाँ, नलों से बहता पानी की सुविधा एक साथ है इसके लिए हाँ। 25 नंबर, क्या विद्यालय पीएम पोषण पूर्व मध्याह्न भोजन दोपहर के भोजन से पहले हाथ धोने की सुविधा उपलब्ध है? तो सभी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्या सभी बच्चे पीएम पोषण पूर्व मध्याह्न भोजन दोपहर के भोजन से पहले साबुन से हाथ धोते हैं? तो धोते हैं. और लास्ट वाला प्रश्न इसमें, क्या विद्यालय में हाथ धोने की सुविधा की ऊंचाई विभिन्न आयु के ये किया है? ओके, तो हाँ. और इस सेव्ह करा त्याला आणि मग पुढं आपण पुन्हा डॅशबोर्डवर आहे. पहा, जल पूर्ण, शौचालय 100% आणि साबुनचे हात धुणं 100%. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.